एका साऊथच्या फिल्मचा रिमेक बनवला गेला मराठीमध्ये, ज्याचं नाव होतं वेड आणि हा चित्रपट बनवला होता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख या दाम्पत्याने. खरं तर मंडळी, हा चित्रपट रिमेक असून सुद्धा 100 कोटीच्या वर कमाई करून जातो आणि त्यामागचं एकमेव कारण म्हणजे या जोडीप्रती असणारं संपूर्ण महाराष्ट्रीयांचं प्रेम. मी हे यासाठी म्हणते कारण रितेश देशमुख हा एक असा अभिनेता आहे, गेली कित्येक वर्ष तो बॉलिवूडमध्ये काम करतोय, मराठी सिनेमासृष्टीमध्ये काम करतोय. पण आज ताग्यामध्ये टचवूड म्हणजे ऑफकोर्स एकही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये तो अडकला नाही किंवा कधी गैरवर्तवणूक केली नाही. आपल्या वडिलांचे संस्कार त्याच्या पावलोपावली प्रत्येक कॉन्फरन्समध्ये असू द्या, कुठे तो स्पॉट झाला असेल, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते आपल्याला दिसतात. येणाऱ्या त्यांची जी नेक्स्ट पिढी आहे, अगदी त्यांची 2 मुलं आहेत, त्यांच्यामध्येच ते आपल्याला नेहमी दिसतात. तर हे सगळं ज्यावेळेला आपल्याला दिसतं ना, तेव्हा कुठेतरी हा आपल्यातलाच माणूस आहे यार, हा आपल्या मातीतला माणूस आहे. अशी जी फिलिंग येते ना, ती रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या दोघांना बघून येते. आणि म्हणूनच वेड या चित्रपटाला लोकांनी वेड्यासारखं डोक्यावर घेतलं आणि भरभरून प्रेम दिलं. खरं तर अजूनही बरीचशी कारणं नक्कीच होती, पण हे सुद्धा कारण तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. आता मंडळी, छावा चित्रपट हा नुकताच रिलीज होऊन गेला आणि चिक्कार कमाई केली. अर्थात खूप सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीजच्या संघर्षातून त्या चित्रपटाला जावं लागलं. बऱ्याच सगळ्या गोष्टी घडल्या, पण तरीसुद्धा सगळ्या लोकांनी आपल्या अखंड भारताचं दैवत म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती श्री शंभूराजे यांच्यावर बनलेला हा चित्रपट अगदी डोक्यावर उचलून धरला आणि तो डोक्यावर उचलून धरण्याजोगा सुद्धा बनला होता. विकी कौशलने कुठच्या डेडिकेशनने त्याचा रोल निभावलाय ना, हे आपण वेगळं त्याच्याबद्दल बोलायलाच नको. त्यावरती असंख्य व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेतच. पण मंडळी, छावा ज्यावेळेला इतकं सगळ्या यशाचं शिखर गाठत होता ना, त्याच वेळेला एक गोष्ट सुरू झाली होती, की यार आत्तापर्यंत ना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरती ना एक बॉलिवूडकडनं किंवा नाही बॉलिवूडकडनं पण एक पॅन इंडिया फिल्म अशी आजतागत बनलेली नाहीये. ज्याही फिल्म्स बनल्या त्या अतिशय लो बजेटमध्ये आणि खूप सगळे वेगवेगळे चीप व्ही-एफ-एक्स, सीजीआयचं अतिशय घाणेरड्या निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला आत्तापर्यंत त्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे घनघोर निराशा आपल्या पदरात पडत गेली. पण या सगळ्याच गडबडीमध्ये एक पोस्ट आपल्याला रितेश देशमुखकडनं आली आणि ती म्हणजे, की राजा शिवाजी हा चित्रपट ते घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये स्वतः रितेश देशमुख छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. आणि मग काय, एक वेगळ्याच लेव्हलचा आनंद आणि विश्वास जागृत झाला. सबंध महाराष्ट्रीयन्समध्येच नाही तर संपूर्ण भारतभर. कारण रितेश देशमुख हा अतिशय वेल नोन असा ॲक्टर आहे. संपूर्ण भारत त्याला ओळखतो आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः रितेश देशमुख साकारणार हे कळलं, त्याच्यानंतर ज्या लेव्हलचं एक हाईप क्रिएट झालं ना इंटरनेटवरती, तो आज तागायत अगदी तसाच आहे. बरं, या फिल्मला लिहिण्यासाठी ना तब्बल 2 वर्ष घेतली आहेत रितेश देशमुखने आणि त्याच्या टीमने पूर्ण, आणि याला शूट करण्यासाठी तब्बल 8 महिन्यांचा कालावधी त्यांनी दिलाय. यावरूनच आपल्याला त्यांचं डेडिकेशन समजतंय. एकंदरीत हा चित्रपट बापच बनणार आहे, हे आपल्या सगळ्यांना ऑलरेडी ठाऊक होतं. ह्या सगळ्यांमध्येच या चित्रपटाच्या सगळ्या अपडेट, सगळ्या गोष्टी मी जाणून घेतच होते. पण काही दिवसांपूर्वी ना रितेश देशमुख यांनी एक व्हिडिओ अपलोड केला. नमस्कार. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती आम्ही चित्रपट काढतोय. त्या चित्रपटाचं टायटल आहे राजा शिवाजी. आम्ही अजून या चित्रपटाचा जो लोगो आहे, टायटल लोगो, टायटल फॉन्ट याच्या शोधात आहोत. तर आपल्यापैकी जर कोणी डिझायनर असेल, कोणी कॅलिग्राफी आर्टिस्ट असतील, तर कृपया ह्या चित्रपटावरती आपण आपले डिझाईन्स तयार करावेत आणि इथे खाली लिहिलेल्या ईमेल आय डीवरती पोस्ट करावेत. आता या व्हिडिओ मार्फत त्यांनी असं सांगितलं, की आपल्याला एक कॅलिग्राफी आर्टिस्ट हवाय किंवा एक डिझायनर हवाय, जो आपल्या या आगामी राजा शिवाजी या चित्रपटाचं मोशन पोस्टर डिझाइन करीन किंवा तो जो एक फॉन्ट असा असायला पाहिजे, त्या पद्धतीने सगळं डिझाइन करीन. आणि तिथेच मला कुठेतरी असं वाटलं, की यार काहीही करू, फक्त या फिल्मसोबत काहीच वाईट नाही घडायला पाहिजे. या या फिल्मसोबत कुठलीच कॉन्ट्रोव्हर्सी नाही झाली पाहिजे. या फिल्मसोबत बेस्ट माणसं जुळली पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटकडनं. आणि म्हणूनच त्या व्हिडिओपासून तर थेट आजपर्यंत, आजच्या तारखेपर्यंत मी इतकी उत्कंठा धरून होते ना मनात कुठे ना कुठेतरी. मी ॲक्चुअली दररोज रितेश देशमुख यांचं जे Instagramचं अकाउंट आहे ते चेक करायचे, की यार चुकून असं कधी-कधी होतं ना, की आपल्याकडनं 1-2 दिवस Instagram नाही बघण्यात आलं, तर आपल्याकडनं मिस आउट तर नाही झालं. आणि फायनली ज्यावेळेला मी आज ते पाहिलं, मोशन पोस्टर रिलीज झालंय. कमाल. अतिशय दर्जाचं असं हे मोशन पोस्टर आहे. अर्थात हे फक्त सुरुवात आहे, मला असं वाटतं. खूप जास्त आपण जज नाही करायला पाहिजे चित्रपटाला. पण ज्या लेव्हलचं अजय अतुल यांचं नाव आपल्याला तिथे दिसतंय आणि त्यांच्याकडनं संगीत दिलं जाणार आहे हे कळतंय, तेव्हाच कुठेतरी जीव माझा भांड्यात पडला. कारण का छावा चित्रपटाकडनं माझ्या ज्या 2 तक्रारी होत्या मेन, त्यातली पहिली तक्रार तर तीच होती, की
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. याच्याऐवजी त्यांनी स्वराज्य हा शब्द डायरेक्टली वापरला होता. हिंदवी गायब केला होता. तर ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे लेट्स जस्ट नॉट जम्प इंटू दॅट कन्व्हर्सेशन अगेन. पण ती गोष्ट इथे नाही होणार हे मला माहितीच होतं. कारण का रितेश देशमुख हा मातीतला रुळलेला ॲक्टर आहे आणि तो जाणतो, की महाराज काय आहेत, हिंदवी स्वराज्य काय आहे आणि ते कुठल्याही प्रकारचा प्रोपॅगंडा नसणार आहे, हे मी आधीच सांगू शकते आणि तुम्हाला सांगायची पण गरज नाहीये. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेला माझी दुसरी तक्रार होती छावाकडनं, की बाबा रे, त्या फिल्मला ना संगीत हे अजय अतुलनेच द्यायला पाहिजे होतं यार. नो ऑफेन्स. तुफान हे गाणं अजूनही मी कारमध्ये नेहमी ऐकत असते. मला ते भयंकर आवडतं. पण तरीसुद्धा अजय अतुल जर असते ना, तर छावा नेक्स्ट लेव्हलला त्यांनी नेला असता तो चित्रपट त्यांच्या संगीतच्या माध्यमातनं. आणि थँकफुली इथे राजा शिवाजी या चित्रपटामध्ये आपल्याला अजय अतुल संगीत देताना दिसतायत. त्याच्यामुळे ते खूप भारी वाटतंय ऐकून. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉइंट आता या चित्रपटाला पॅन इंडिया रिलीज केलं जाणार आहे. तब्बल 6 लँग्वेजेसमध्ये स्टार्टिंग विथ ऑफकोर्स मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम. आणि इथेच माझं मन जिंकलंय रितेश देशमुखच्या पूर्ण टीमने. कारण छत्रपती श्री शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्वच असं आहे, की ज्यांना संपूर्ण भारतभर काय पण इंटरनॅशनल लेव्हलला आपल्याला एक योग्यरित्या वेल बजेट फिल्ममध्ये सादर करणं गरजेचं होतं. जसं आपण शंभूराजेंना दाखवलं छावाच्या माध्यमातनं, अगदी तसंच आपल्या अखंड भारताचं दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना दाखवणं गरजेचं होतं. आणि कदाचित आता ती कमतरता इथे पूर्ण होऊ शकते. आय एम जस्ट क्रॉसिंग माय फिंगर्स. लेट्स होप फॉर द बेस्ट. बरं, आता या फिल्मच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर लांबलचक तगडी स्टार कास्ट आहे बरं का मंडळी. स्टार्टिंग विथ ऑफकोर्स रितेश देशमुख, त्याच्यानंतर जिनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते हे सगळे आपल्याला चित्रपटामध्ये दिसणार आहे. मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, माझ्या या चित्रपटाकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत आणि जसा छावा इतका हिट झाला, अगदी त्याच्या चौपटीने हा चित्रपट हिट व्हावी अशी मी विनंती करते बाप्पाच्या चरणी. बाकी याची जसजशी अपडेट्स येत राहतील तसं आपण बोलतच राहणार आहोत. पण हा एकंदरीत सगळ्या जमेच्या बाजू इथे आपल्याला जुळवून येताना दिसतायत. त्याच्यामुळे तुमचं काय मत आहे राजा शिवाजी याच्या या अपडेटबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.